जागतिक पातळीच्या निविदा काढा। हे जे सध्या कार्यक्रम जो चाललेला आहे मोठ्या प्रमाणात, एक रस्ता धड नाही। आमच्या नितीन गडकरींनी पेठ नाक्यापासून सांगलीला जाणारा रस्ता भुजबळ साहेब केला, कपात चहा घेतला आणि इस्लामपूर पर्यंत सांगलीपर्यंत गेला तर कपातला चहा बाहेर पडत नाही, एवढा स्मूथ रस्ता त्यांनी केलेला आहे। पण तुम्ही कुठल्याही दुसऱ्या रस्त्यावर जावा, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते इतके स्मूथ असले पाहिजेत, करू शकतो आपण, तशी परिस्थिती नाही। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, दर्जा दुरुस्त झाला पाहिजे आणि दर्जासाठी जागतिक निविदा काढण्याचं धाडस सरकारने आता दाखवलं पाहिजे। तुम्ही किती मोठे प्रोजेक्ट करा, पण जागतिक निविदा करा, जगातले कॉन्ट्रॅक्टर येतील आणि तुमचं काम उत्तमपणाने करतील, हा आमचा या निमित्तानं आग्रह आहे। खरं म्हणजे आपण अनेक प्रश्न मांडू शकतो, पण अध्यक्ष महोदय, या सगळ्या रेल्वे विमान सेवा याच्यावर प्रचंड परिणाम झाला। मुंबई गोवा महामार्गाची अवस्था आता दयनीय आहे। आता नवीन आपण हे दिलंय, मुंबई गोवा मार्ग आता आपण पूर्ण करणार आहे असं आजच पेपरला आले। 8 ठिकाणी या महामार्गावर दरडी कोसळल्या। सुकळी खिंडीत झालेल्या पूर पाणलोटामुळे 36 तासापेक्षा जास्त काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। 30 जून ते 6 जुलै 7 दिवसात 15 निष्पाप नागरिकांचा जीव गेला, ज्यासाठी आम्ही ही अल्पकालीन सूचना मांडलेली आहे। अध्यक्ष महोदय, रायगड जिल्ह्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला। पाताळगंगा पुराच्या पाण्यात हजारो सिलेंडर वाहून आले। नालासोपारामध्ये 13 वर्षीय मुलाचा पुराच्या पाण्यात मृत्यू झाला। मोशीमध्ये काल कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या डोंगर कोसळून इमारत पडली आणि 18 जण त्यात दबले, 6 वाचले, 12 अजून अडकले। संगमेश्वर पुरात वाहून गेल्यामुळे एकाचा मृत्यू झाला। खेड तालुक्यात दहिवली येथील शिलारवाडी येथे भूस्खलन झालेल्या दुर्घटनेत 2 जण मरण पावले। किती लोकांचे जीव गेले हे अध्यक्ष महोदय आपण बघितलं पाहिजे। काल परवा आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची आषाढी वारी आणि पालखी सोहळ्यासाठी लाखो भाविक आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाले, पण अतिवृष्टीमुळे तिथं चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली। इंद्रायणीला मोठा पूर आला, 4ही पूल तिचे पाण्याखाली गेले आणि माऊलीच्या दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांना सुरक्षिततेची कुठलीही ठोस उपाययोजना झाली नाही। कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातही अतोनात नुकसान झालं। उल्हास नदी आपली ठाण्याची, काळून नदी, जांभूळपाडा नदी यांनी इशारा पाटली ओलांडली। दरवर्षी अतिवृष्टी झाली की निसर्गावर खापर आपण टाकतो अध्यक्ष महोदय। आता परिस्थिती बदललेली आहे। आम्ही मगाशी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे CRI जर्मन वॉचचा एक ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स आहे, त्यांनी सांगितलंय की तीव्र फटक्यामुळे हवामानाच्या बदलाच्या भारत जगात वरच्या क्रमांकावर आहे। मानवनिर्मित चुकांमुळे हायड्रोलॉजिकल डिझास्टर म्हणजे पूर, ढगफुटीचं प्रमाण प्रचंड वेगाने वाढलेले आहे। दुसरा एक आहे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, यांनी मुंबईसाठी इशारा दिलाय। महानगरामध्ये मुंबईला हवामान बदलाचा सर्वाधिक फटका भारतातल्या महानगरांमध्ये मुंबईला बसणार आहे आणि जागतिक तापमान वाढ अशीच जर सुरू झाली तर 2100 पर्यंत म्हणजे 2100 सालापर्यंत मुंबईत एका दिवसात पडणाऱ्या कमाल पावसाचे प्रमाण 53% वाढू शकते। जर समुद्राची पातळी फक्त 15 सेंटीमीटरने वाढली तरी दरवर्षी 100 वर्षातून एकदा येणारा महापूर येण्याची शक्यता 20% वाढेल असं ते म्हणतात। दुसरं अध्यक्ष महोदय, C40 सिटीज आणि मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅनचा अहवाल एक आहे। त्यात मुंबईच्या स्वतःच्या 2022च्या क्लायमेट ॲक्शन प्लॅननुसार मुंबईने 2016 ते 21 दरम्यान तब्बल 2028 हेक्टर शहरी वृक्षवृष्टी ट्री कव्हर गमावलेलं आहे। कार्बन शोषून घेणारी कांदळवने, मॅनग्रोव्ज आणि पाण्याचा स्पंजासारखा निचरा करणाऱ्या मिठागरांच्या जमिनी
आपण सिमेंटच्या बांधकामासाठी कंत्राटदारांच्या घशात घातली आहेत। काल मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र शासनाच्या अहवालानुसार कांदळवन क्षेत्र वाढले असल्याचं सांगितलं, पण खरंच हे वाढलं असेल तर आम्हाला आनंद आहे। पण जर हवाई पाहणी केली तर तुमच्या लक्षात येईल की नकाशावर गुगल मॅप 2 वर्षापूर्वीचा आणि आत्ताचा जरी बघितला ना साहेब, तरी अध्यक्ष महोदय आपल्याला कांदळवनं कुठं कुठं आत गेली आहेत। लोकांनी कांदळवनं घेऊन आत, लोकही कांदळवनात अतिक्रमण करून गेलेली आहे। IITM अरबीचा निष्कर्ष आहे, अरबी समुद्राचे तापमान सातत्याने वाढत असल्यामुळे शॉर्ट स्पेल हाय इंटेन्सिटी रेन म्हणजे